मान्सून लवकर पडल्यामुळे शेतीची कामं लवकर सुरू झालेली आहे. परंतु शेती करणे हे गरजेचं आहे. बियाणं वगैरे सगळं महाग आहे, तरी पण शेती करणं आवश्यक आहे. वेळ येवावं नाही की दुबारा पेरणी करावं, आणि जो पाहिजे तो हमीभाव भेटत नाही एवढं महागाचं बियाणं घेऊन पण. चंद्रपूर जिल्हा हा खरीप हंगामाचा प्रमुख जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये लागवड 4,75,000 हेक्टरचं नियोजन केलेलं आहे. 4,75,000 हेक्टरपैकी भात हा प्रमुख पीक असून भाताचा आपण 1,95,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती लागवडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आहे कापूस 1,86,100 हेक्टर एवढ्या हेक्टर क्षेत्रावरती कापसाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि तिसरं प्रमुख पीक आहे 60,500 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन ह्या पिकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं प्रमुख पीक आहे आपल्याकडं जे तूर हे पीक आहे. तूर ह्या पिकाचं 32,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या चारही पिकासाठी लागणारे बियाणे मोचा पुरवठा आपल्याकडं सुरुवात झालेला आहे. जवळपास बियाण्याचं जी मागणी आहे या मागणीप्रमाणे बियाणं मार्केटमध्ये उपलब्धता सुरू झालेली आहे आणि शेतकरी बियाण्याची उचल करण्यास सुरू झालेले आहे. मित्र, आता जो पाऊस जो पडला आहे तो हा वळिवाचा पाऊस आहे. त्याच्यामुळे ह्या पावसाच्या ओलीवरती कुठल्याही पिकाची लागवड करण्यास सुरुवात करू नये. आता मान्सूनचा पाऊस ज्यावेळेस येईल आणि सलग 2 ते 3 दिवसामध्ये 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर 6 इंच ओल आपल्या शेतामध्ये उपलब्ध झाल्यानंतरच पेरणी हंगामाला सुरुवात करावी हे शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात. शेतकरी हा आसमानी संकटाचा सामना करत दरवर्षी पुन्हा या शेतीच्या मशागतीला लागतो आणि शेतीच्या कामाला वेग सुद्धा आता आलेला आहे. मान्सून लवकर पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी अति वेगाने कामाला लागलेला आहे. प्रत्येक शेतीमध्ये सध्या मशागतीची कामं सुरू आहेत. खतं बी बियाण्याचे जे आहेत ते भाव वाढले असले तरी कर्ज घेऊन उधारी घेऊन शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतीचे काम करत आहे. चंद्रपूर जिल्हा हा 1200 मिलीमीटर पावसाचा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धान उत्पादन चंद्रपूर जिल्ह्यात होतं. सोयाबीन आणि कापूस हे दोन पुन्हा महत्वाचे पीक आहेत. परंतु 1,95,000 हेक्टरवर यावेळेस जे आहे ते धान जो आहे तो अंदाजित केलेला आहे. कृषी विभागाने या संदर्भात पूर्ण सूचना शेतकऱ्यांना दिलेल्या आहे की मान्सून जरी आला असेल, जोपर्यंत पहिला पाऊस होत नाही आणि होत नाही तोपर्यंत पहिली पेरणी करू नये आणि त्याच्यानंतरच पेरण्या कराव्या. वरुण राजाची कृपा असावी आणि कोणतेही रोगराईचे संकट येऊ नये अशीच अपेक्षा आणि अशीच इच्छा देवाकडे शेतकरी करत आहे. हैदर शेख, न्यूज नेटवर्क, चंद्रपूर.